औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात वाद पेटलाय। औरंगजेबाची कबर काढली नाही तर खुलताबादमध्ये येऊन कारसेवा करण्याची धमकी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं दिली। यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। पाहूया हा रिपोर्ट। औरंगजेबाच्या कबरीवरून नवा राजकीय वाद सुरू झालाय। औरंगजेबाची कबर काढावी यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या संघटना आक्रमक झाल्यात। पुण्यात 17 मार्चला बजरंग दल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार आहे, तर विश्व हिंदू परिषदेच्या वतीनेही राज्यभरातील जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना निवेदन दिलं जाणार आहे। सरकारनं भूमिका न घेतल्यास औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करण्याचा इशारा हिंदुत्ववादी संघटनांनी दिलाय। पूर्ण राज्यभर जिथे जिथे तहसील कार्यालय आहे त्या कार्यालयाबाहेर आंदोलन होईल। गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नावाने आम्ही निवेदन देतोय। जर प्रशासनाने कायदेशीररित्या हे कबर काढली नाही तर हिंदू समाजाचा इतिहास आहे तसं श्रीराम जन्मभूमी आंदोलन त्या बाबरी ढाच्यावर कार सेवा करावी लागली तर बजरंग दल या कबरीवर कार सेवा सुद्धा करेल। विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि हिंदू समाजाची अशी मागणी आहे की ताबडतोब योग्य त्या पद्धतीने आलमगीराची, त्या औरंग्याची संभाजीनगर येथे असणारी ही कबर उद्ध्वस्त करावी, त्याचा एक कण सुद्धा त्या ठिकाणी राहू देऊ नये। ये तो गवर्नमेंट की और ये लोगों की सोच है, कुछ लोगों की सोच है, लेकिन ये महाराष्ट्र बहुत अमन और पसंद वाला गांव है और शहर अपने महाराष्ट्र है और ये शहर भी जो ऐतिहासिक शहर है, यहाँ हिंदू मुसलमान कोई जाति भेदी भाव नहीं है। यहाँ पर हटाने का जो मसला है तो गैर जरूरी है, ये तो अपनी अपनी सोच है, ये ऐसा तो होना नहीं चाहिए। शासन ने उसको जो हुकूमत है, अदालत है, वो उसको निर्णय लेंगी। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादमध्ये असलेल्या कबरीजवळ पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। मिलिंद एकबोटे यांना 16 मार्च ते 5 एप्रिल पर्यंत जिल्हाबंदी करण्यात आली। ते लोक जे आहेत नितीन पोटे आणि त्यांचे सहकारी शेणकर वगैरे ते आहेत, ते सासवड पासून छत्रपती संभाजीनगरला जिल्हाधिकाऱ्याला निवेदन द्यायला जाणार होते। प्रत्येक भारतीय माणसाचा लोकशाहीमध्ये सनदशीर मार्गाने शासनाला निवेदन देण्याचा अधिकार आहे, तेवढं तो बजावणार होते। पण तुम्ही बदनामी केली आमची सगळ्यांची आणि आम्हाला चुकीचे आमच्यावर खोटे आरोप करून आमच्यावर जिल्हाबंदी लादली। औरंगजेबाची कबर हटवली तर छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या पराक्रमाचा इतिहास कसा सांगणार, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केलाय। तुम्ही असं म्हणाल की हिटलरचं नाव पुसून दुसरं महायुद्ध आम्हाला समजून सांगा, तर मग हिटलरला एक बाजूला काढा आणि दुसरं महायुद्ध समजून सांगा। तुम्ही रावण बाजूला काढा आणि राम समजून सांगा, दुर्योधनाला बाजूला काढा आणि महाभारत समजून सांगा। पण चालेल, समजवतील, रावणाला बाजूला काढून राम समजवतील, दुर्योधनाला बाजूला काढून महाभारत समजवतील, काय करतील। आता आव्हाडांच्या डोक्यामध्ये या गोष्टी कधी शिरणारच नाहीत, कारण आव्हाडांनीच महाराष्ट्राला हे सांगण्याचा प्रयत्न केला होता। अफजल खान ज्याने आई भवानी तुळजाईचं मंदिर नष्ट करण्याचा प्रयत्न केला, तो स्वराज्य विस्ताराकरता आला होता, असा खोट्या इतिहासाला लोकांनी नाकारलेला आहे। अफजल खानची आणि औरंगजेबाची कबर नष्ट केल्याशिवाय आम्ही राहणार। याची कबर जी मातीची आहे तेवढी ठेवावी, बाकी जी संगमरमर आहे, जसं मी अफजल खानाच्या कबरीचा आसपासचा परिसर साफ केला तेवढं साफ करावं आणि तिथं बोर्ड लावावा की छत्रपती संभाजी महाराजांना 40 दिवस ज्या औरंग्याने त्रास दिला त्या औरंग्याचं हे तळग आहे। त्याला इतकं 300-350 वर्षानंतर त्याला इतकं महत्त्व देण्याचं कारण काय आहे? गाड संपूर्ण टाकणं तो विषय, सरकारने शांतता काहीतरी मीडिया काढायचा। पण आमच्या भद्रामूर्तीचे जे येणारे सगळे लोक आहेत दर्शनार्थी, ते दर्शनार्थी त्या ठिकाणी त्यांना कुठेही अडचण येऊ नये ही माझी भूमिका आहे। अफजल खान आणि औरंगजेबाला याच मातीत गाडलं हे पुढच्या पिढीला सांगायचं असेल तर ही कबर राहिली पाहिजे, असं अंबादास दानवे म्हणाले। दानवेंच्या या वक्तव्यावर महायुतीच्या नेत्यांनीही पलटवार केलाय। भावनिक मुद्दे आहेत, हा इतिहास संपविण्याचा प्रकार आहे। मग छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर अफजल खानाची कबर कशासाठी नेमली होती? मग शिवाजी महाराज चुकले होते का? इतिहास तर राहिलाच पाहिजे ना। या अफजल खानाचा इथंच कोतळा काढला आणि त्याला इथंच गाडला, सांगता आलं पाहिजे ना। मला वाटतं इतिहास संपवण्याचं एक षडयंत्र या सगळ्या माध्यमातून रचलं जातं। अंबादास दानवेला म्हणावं की तुझ्या महाविकास आघाडीतले लोक
आजही औरंगाबादला छत्रपती संभाजीनगर म्हणत नाही आहेत, त्याच्यावर बोला म्हणावं. आणि मग तुम्ही आमच्यासारख्या खऱ्या अस्सल हिंदुत्ववादी लोकांना काही शिकवण्याचा प्रयत्न करा. औरंगजेब क्रूर कर्मा होता हे स्पष्ट आहे, स्वच्छ आहे, त्याच्याबद्दल बोलण्याची गरज नाही. परंतु छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात त्याला इथंच गाडून घ्यावं लागलं, हे कुठे गाडून घ्यावं लागलं दाखवलं तर गरजेचं आहे. नाही तर ते तुम्ही काढूनच टाकतो. औरंगजेब कुठे गाडला गेला माहिती नाही, तो या महाराष्ट्रातच गाडला गेला. तुम्ही आम्हाला काय सांगता? औरंगजेबाची कबर काढलीच पाहिजे हे आमचं मत आहे आणि आम्ही त्यासाठी प्रयत्नशील आहोत. कशाला पाहिजे औरंगजेब? ज्याने आमच्या राजाचा छळ केलाय त्याची कबर इथं पाहिजे. औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा हा राजकारणासाठी वापरला जात असल्याची टीका रोहित पवार आणि आमदार अभिजित पाटील यांनी केली आहे. औरंगजेबची ती कबर आहे, ते कबर मध्ये जर इथं असणाऱ्या पराक्रमी लोकांचा इतिहास दडलेला आहे, त्यातून सामान्य लोक सर्व जाती धर्माची एक प्रेरणा घेत असेल तर त्याला त्या प्रतीकाला आज काढून उद्या त्या बाबतीतली चर्चा नाही झाली तर इतिहासामध्ये कुठेतरी गडबड काही लोक उद्या जाऊन करू शकतात. त्यामुळे त्याचं एक प्रतीक म्हणून मला असं वाटतं की त्याला हात न लावणं जास्त कदाचित योग्य ठरू शकतं. की ही कबर ही छत्रपती शिवरायांचं, छत्रपती संभाजी महाराजांचं दिल्लीवरनं त्याला महाराष्ट्रात आणून त्याची कबर करावं लागली, ह्याचं ते प्रतीक आहे की हे छत्रपती शिवरायांच्या, छत्रपती शंभूराजांच्या गौरवाचं प्रतीक आहे. स्वराज्याचा शत्रू असलेल्या औरंगजेबानं छत्रपती शंभूराजेंची अतिशय क्रूरपणे हत्या केली होती. मराठ्यांना हरवण्यासाठी महाराष्ट्रात आलेल्या औरंगजेबाला शेवटपर्यंत मराठ्यांना हरवता आलं नाही. शेवटी याच मातीत औरंगजेबानं प्राण सोडला. त्याच औरंगजेबाच्या कबरीवरून आता पुन्हा राजकीय वाद सुरू झालाय. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.